लिंगायत समाजातील मुलीचा बायोडाटा। या मुलीची जन्मतारीख 1997, उंची 5 फूट 7 इंच, मुलगी दिसायला गोरी आहे, शिक्षण BE सिव्हिल इंजिनियर, नोकरी पुणे येथे, मासिक वेतन 40,000 रुपये। या मुलीचे वडील खाजगी नोकरी करतात, आई गृहिणी। या मुलीला एक भाऊ 2 बहीण, स्थळ आहे सोलापूर जिल्हा। या मुलीच्या पेक्षा मुलगा पंचम लिंगायत या समाजातील पाहिजे, तो इंजिनियर सिव्हिल इंजिनियर असायला पाहिजे। जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की फोन करून विचारू शकता। नमस्कार, स्वामी वधू सूचक केंद्र पूजा पाठ विधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी वधू सूचक केंद्रातर्फे स्थळांची माहिती मिळत राहील। लिंगायत समाजातील मुलीचा बायोडाटा आहे। या मुलीची जन्मतारीख 2000 साल आहे, उंची 5 फूट 2 इंच, मुलीचं शिक्षण कॉम्प्युटर इंजिनियर, नोकरी पुणे येथे। या मुलीचं वडील नाही, आई टीचर आहे। या मुलीला एक बहीण अविवाहित आणि या मुलीला भाऊ नाही, स्थळ आहे सोलापूर जिल्हा। या मुलीच्या पेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे, तो पुणे जिल्ह्यामध्ये नोकरी करणारा मुलगा पाहिजे। या मुलीचं स्थळ आहे सोलापूर जिल्हा। लिंगायत माळी या समाजातील मुलीचा बायोडाटा। या मुलीची जन्मतारीख 2001 आहे, उंची 5 फूट 3 इंच, मुलगी दिसायला गोरी आहे, शिक्षण कॉम्प्युटर इंजिनियर, नोकरी पुणे येथे। या मुलीचे वडील खाजगी नोकरी करतात, आई गृहिणी। या मुलीला एक भाऊ आणि एक बहीण, स्थळ आहे सोलापूर जिल्हा। या मुलीचा पेक्षा मुलगा लिंगायत माळी या समाजातील पाहिजे, तो इंजिनियर असायला पाहिजे, तो कर्नाटक भागातील असो किंवा महाराष्ट्र भागातील असो चालते। या मुलीला लिंगायत माळी या समाजातील मुलाचा बायोडाटा। या मुलाचा जन्मतारीख 1994, उंची 5 फूट 5 इंच, मुलगा दिसायला गोरा आहे आणि या मुलाचा शिक्षण BSc झालेले आहे, नोकरी फायनान्स कंपनीमध्ये आहे, मासिक वेतन 25,000 रुपये। या मुलाचा वडील शेतकरी आहे। या मुलाला आई नाही, 2 बहीण। या मुलाला भाऊ नाही। या मुलाचं इस्टेट 8.5 एकर पूर्णपणे बागायत शेती आहे आणि स्वतःचं घर आहे। या मुलाच्या पेक्षा मुलगी लिंगायत माळी या समाजातील पाहिजे, तिचं शिक्षण कमीत कमी 12वी पुढे असायला पाहिजे। मुलाचं शेती आहे बिजापूर जिल्ह्यामध्ये, सध्या मुलगा सोलापूर सिटीमध्ये नोकरीला आहे। लिंगायत समाजातील मुलीचा बायोडाटा। या मुलीची जन्मतारीख 1998, उंची 5 फूट 5 इंच, मुलगी दिसायला गोरी आहे, शिक्षण MA झालेले आहे, नोकरी सध्या मुलगी नोकरीला नाही, मुलीचा वडील खाजगी नोकरी करतात, आई गृहिणी। या मुलीला एक भाऊ आणि एक बहीण, स्थळ आहे सोलापूर जिल्हा। या मुलीच्या अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील पाहिजे, तो नोकरदार असो किंवा बिझनेसमॅन मुलगा असो चालते। या मुलीला लिंगायत समाजातील मुलाचा बायोडाटा। या मुलाची जन्मतारीख 1996, उंची 5 फूट 8 इंच, मुलगा दिसायला गोरा आहे, शिक्षण MCOM झालेले आहे, नोकरी पुणे येथे आणि मासिक वेतन 40,000 रुपये। या मुलाचा वडील शेती करतात, आई गृहिणी। या मुलाला एक लहान भाऊ आणि एक बहीण, बहिणीचं लग्न झालेलं आहे। सध्या मुलगा सोलापूर जिल्ह्यामध्ये घरात राहून जॉब करतोय, नोकरी पुणे येथे आहे। या मुलाच्या पेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे, तिचं शिक्षण 12वी पुढे असायला पाहिजे। जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता आणि हे व्हिडिओ बघत असताना या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जर तुमच्या पाहुण्यामध्ये
लग्नाचे जर कोणी असेल तर तुम्ही या व्हिडिओतील ज्या कोणाच्या स्थळांची माहिती आवडत असेल तर तुम्ही हे व्हिडिओला त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता. लाईक करा या चॅनलला. या मुलाचं इस्टेट स्वतःचं 2 घर आहे आणि 2.5 एकर पूर्णपणे बागात शेती आहे. लिंगायत समाजातील मुलाचा बायोडाटा. या मुलाची जन्मतारीख 1994, उंची 5 फूट 8 इंच, मुलगा दिसायला गोरा आहे, शिक्षण BE इंजिनियर आहे, नोकरी पुणे येथे, मासिक वेतन 60,000 रुपये आणि वडील खाजगी नोकरी करतात, आई गृहिणी आणि या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित आणि या मुलाला बहीण नाही. या मुलाचे स्टेट पुणे शहरामध्ये 2 घर आहेत, 2 BHKचे 2 घर आहेत. या मुलाचा पेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे. त्याचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन पुढे असायला पाहिजे. स्वामी जंगम समाजातील मुलाचा बायोडाटा. या मुलाची जन्मतारीख 1997, उंची 5 फूट 4 इंच, मुलगा दिसायला गोरा आहे, शिक्षण BA डिग्री झालेले आहे, नोकरी स्वतःचा बिझनेस करतो मुलगा. त्या बिझनेस म्हणून उत्पन्न महिन्याकाठी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न आहे. मुलाच्या हाताखाली कामगार आहेत 5 आणि या मुलाचं वडील खाजगी नोकरीतून निवृत्त झालेले आहेत. या मुलाला आई नाही, एक भाऊ विवाहित आणि एक बहीण विवाहित आहे. या मुलाचे स्टेट सांगली जिल्ह्यामध्ये 2 मजली इमारत आणि एक ओपन प्लॉट, स्वतः कार आहे आणि स्वतःचं दुकान आहे. दुसरा भाऊ स्वतःचा बिझनेस सांभाळतो, त्याचा सेपरेट बिझनेस आहे. महादेव कोळी या समाजातील मुलीचा बायोडाटा. या मुलीची जन्मतारीख 1998, उंची 5 फूट 5 इंच, मुलगी दिसायला गोरी आहे, मुलीचा व्यवसाय वडिलार्जित व्यवसाय सांभाळते आणि या मुलीचा वडील व्यापारी आहे, आई गृहिणी. या मुलीला एक लहान भाऊ अविवाहित आणि या मुलीचा पेक्षा मुलगा महादेव कोळी या समाजातील पाहिजे. तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालते या मुलीला आणि तो बेंगळूर, मुंबई, पुणे या साईडचा असायला पाहिजे. या मुलीचे शिक्षण BSc झालेले आहे. लिंगायत समाजातील मुलाचा बायोडाटा आहे. हा मुलगा मूकबधीर आहे. या मुलाचं जन्मतारीख 2006 आहे, उंची 5 फूट 5 इंच, मुलगा दिसायला गोरा आहे, शिक्षण ITI झालेले आहे, नोकरी पुणे जिल्ह्यामध्ये, मासिक वेतन 15,000 रुपये. या मुलाचा वडील खाजगी नोकरी करतात, आई गृहिणी. या मुलाला एक मोठा भाऊ आणि एक बहीण विवाहित आहे. या मुलाचे स्टेट पुणे जिल्ह्यामध्ये 2 मजली इमारत आणि अक्कलकोट तालुका येथे 20 एकर शेती आहे. सध्या नोकरी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. या मुलाचा पेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे. ती मूकबधीर असले तरी पण चालते. जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल, तुम्हाला या मुलाचा अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता, नाहीतर माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता. आता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या कोणाच्या स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता फोन करून, नाहीतर माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता. ऑफिस पत्ता हातुरे वस्ती विमानतळ गेट समोर आहे. येताना फोन करून या. सोलापूर येथे आहे. येताना फोन करून या. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की शेअर करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.